उन्हाळा सुरू झाला की आपल्याला वेध लागतात ते वाळवणाच्या पदार्थांचे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अतिशय सोपी आणि झटपट होणारी रेसिपी. फक्त एक कच्चा बटाटा आणि एक वाटी शिंगाड्याचे पीठ वापरून आज आपण तयार करणार आहोत तब्बल 50 उपवासाचे पापड. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला पीठ भिजवण्याची किंवा शिजवण्याची अजिबात गरज नाही. अगदी कमी मेहनतीत आणि कमी आणि झटपट लाटून होणारे हे कुरकुरीत उपवासाचे पापड आपण बनवणार आहोत. हे पापड वर्षभर टिकणारे आहेत आणि चवीला इतके अप्रतिम लागतात की शिंगाड्याचे पीठ आणि बटाटा याची चव अगदी अप्रतिम याला येते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता इथे एक मी कच्चा बटाटा मध्यम आकाराचा घेतलेला आहे आणि त्याची साली काढून घेतलेली आहेत. आणि अशा पद्धतीनं आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे आणि मिक्सरला लावून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं बारीक आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि हा मिक्सरला आपण लावून घेणार आहोत. तर इथे हे मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे आणि पाणी न घालताच अगदी बारीक असं आपल्याला पेस्ट याची बनवायची आहे. मिक्सरला एक 2-3 मिनिटांसाठी फिरवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी फाईंड अशी ही पेस्ट तयार होते. यामध्ये पाणी अजिबात मी घातलेलं नाही. अशा पद्धतीनं आपल्याला हे बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर ही पेस्ट आपण चाळणीमध्ये चाळून घेणार आहोत. त्यासाठी मी एक खाली पातेलं ठेवले आणि त्यामध्ये छोटीशी चाळण ठेवलेली आहे आणि त्यामध्ये ही पेस्ट काढून घेऊन अशा पद्धतीने सगळी मी गाळून घेतलेली आहे. तर ही आपण मेजरमेंट करून घेणार आहोत पाणी टाकण्यासाठी. तर इथे 1 वाटी पेस्ट झालेली आहे. तर त्यासाठी आपल्याला 2 वाट्या पाणी घालायचे आहे. तर इथे मी जाड बुडाची म्हणजे ज्याचा जो तळ आहे तो जाड असला पाहिजे अशी कढई किंवा भांडं घ्या आणि त्यामध्ये ही 1 वाटी पेस्ट टाका आणि त्यानंतर त्यामध्ये 2 वाट्या त्याच वाटीने पाणी आपल्याला यामध्ये घालायचे आहे. गॅस हा कमी ठेवायचा आहे. यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि गॅस कमी ठेवायचा आहे आणि असं आपल्याला याला ढवळत राहायचं आहे आणि अशा पद्धतीने याला एवढंच शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकताय बटाटा आहे तो ट्रान्सपरंट झालेला आहे आणि दाट झालेला आहे शिजून. तर हा व्यवस्थित आपला बटाटा इथे आता शिजलेला आहे. त्यानंतर यामध्ये एवढं एवढं दाट झाल्यानंतर आपल्याला यामध्ये शिंगाड्याचं पीठ वापरायचं आहे. तर इथे मी 1.5 वाटी शिंगाड्याचं पीठ वापरलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी शिंगाड्याच्या पिठाऐवजी वरीचं पीठ देखील वापरू शकताय. वरीचे पीठ जर तुम्ही वापरलं तर तुमचे पापड पांढरे शुभ्र असे होतील. तर माझ्याकडे उपलब्ध नव्हतं म्हणून मी शिंगाड्याचं पीठ इथे वापरलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता पीठ शिजलेलं आहे आणि व्यवस्थित असं हे फक्त 3 ते 4 मिनिटांसाठी अशा पद्धतीनं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर ते हे चिकट होतं आणि थंड झाल्यानंतर थोडंसं हे गार झाल्यानंतर थोडंसं घट्ट होतं. तर अशा पद्धतीने एक गोळा घेतला आहे आणि एक पॉलिथिन घेतले मी आणि त्यामध्ये अशा पद्धतीने हे गोळा घालून मी लाटून घेतले. पॉलिथिनला तेल लावायचं आहे जेणेकरून आपला पापड चिकटणार नाही. तर सगळीकडे असा मोठा गोळा घेऊन मी सगळीकडे असं पॉलिथिनमध्ये पूर्ण पॉलिथिनभर मी लाटून घेतलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता एक वाटी घेतलेली आहे. तुम्हाला ज्या आकाराची बनवायची आहे ती वाटी घ्यायची आणि अशा पद्धतीने मी यावरती अ, गोल आकारमध्ये काढून घेतलेले आहे. तर 6 पापड बरोबर यामध्ये निघतात. तर 6 पापड मी काढून घेतलेत आणि अशा पद्धतीने जो एक्स्ट्राचा भाग होता तो मी बाजूला काढून घेतला आणि जिथे आपल्याला सुकत घालायचं आहे तिथे हे पॉलिथिन आपल्याला घेऊन जायचं आहे. तर इथे मला सुकत घालायचं आहे. अशा पद्धतीनं मी पलटी केलेले आहेत पापड आणि अशा पद्धतीनं त्यांना मी काढलेले आहे. तर हे पापड मी बिना उन्हाचे घरामध्येच सुकवलेले आहेत. अगदी 2 दिवसात आरामात सुकतात. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.